नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत। भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5वा टी20 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे। प्रथम फलंदाजी करताना भारताने 9 बाद 247 धावा कुटल्या आहेत। यामध्ये भारताचा तडाखेबाज सलामीवीर अभिषेक शर्माने धुव्वाधार फटकेबाजी करत शतक ठोकले। या शतकीय खेळीमध्ये त्याने 7 चौकार आणि 13 षटकारांसह 135 धावा केल्या। त्याच्या या खेळीमुळेच भारताने इंग्लंड समोर 248 धावांचे डोंगराएवढे टार्गेट उभे केले। तर पॉवर प्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक 95 धावा केल्या। अभिषेकने वानखेडेवरील शतकीय खेळीसह अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे। कोणते आहे ते रेकॉर्ड, तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। मित्रांनो, अभिषेक शर्माने इंग्लंड विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर शतक झळकावले। त्याने केवळ 37 चेंडूचा सामना करताना हे शतक पूर्ण केले। यासह तो भारतासाठी सर्वात वेगवान शतक झळकवणारा दुसरा तर जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे। या अगोदर मिलर आणि रोहितने 35 चेंडूत शतक पूर्ण केले होते, तर यासह युवराज नंतर तो भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे। युवराजने 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते, तर अभिषेकने 17 चेंडूमध्ये अर्धशतक लगावले। यानंतर टीम इंडियासाठी एका डावात सर्वाधिक 13 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे। तर याअगोदर रोहितने एका डावात 10 षटकार मारले होते। मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली अभिषेक शर्माची आजची खेळी ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।